तळेगाव टोलनाक्यावर पत्रकार कुटुंबाला मनस्ताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. तळेगाव टोलनाक्यावर घडलेल्या एका गंभीर प्रकारामुळे पत्रकार बांधवांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पत्रकार आणि कुटुंबांसह वाहनाने प्रवास करत असताना टोलनाक्यावरील काही कर्मचाऱ्यांनी अयोग्य भाषा वापरत वाहन अडवले. यावेळी बॅरियर अचानक उघडणे आणि बंद करणे अशा प्रकारामुळे वाहन चालक गोंधळून गेला आणि मागून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. सुदैवाने वेळेत नियंत्रण मिळाल्याने संभाव्य अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकाराचा शिवशाही शासन पक्षाने तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेशी कोणतीही तोडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा आणि मानवी जीव धोक्यात घालण्यास जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषींना निलंबित करावे, तसेच संबंधित कुटुंबाची लेखी माफी मागून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान 24 तासांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास तळेगाव टोलनाक्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवशाही शासन पक्षाकडून देण्यात आला आहे. पत्रकारांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी लढा कायम राहील अशी भूमिका देखील पक्षाने जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी शारदा ठुले, तळेगाव.